नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वडेगाव उमरी या शेत शिवार परिसरामध्ये आपण आहे। दृश्यांमध्ये माझ्या मागे आपण बघू शकता शेतामध्ये रोही वन्य प्राण्यांचा या ठिकाणी आपल्याला वावर बघायला मिळत आहे। सध्या रोही सुद्धा आपल्याला दिसत आहे या शेतामध्ये। कसं काय राहते आपल्या शेतीचं रक्षण कसं होते या रोही पासून? रोयापासून शेतीचं नुकसान पुष्कळ होते आणि नुकसान झाल्याच्या नंतर ते रोई रोज 30-35 रोई येते आणि शेतामध्ये नुकसान करून चालले जाते। आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला इथे कुंपण टाकावं लागते किंवा बॅटरीचे करंट द्यावं लागते। बॅटरी आम्ही रोज कुंपण करतो। कुंपण झाल्यानंतर ते बी तोडून टाकते। तोडल्याच्या नंतर ते आतमध्ये शिरते। या संबंधी वन विभागाकडे आपण तक्रार वगैरे केली असेल? नाही, तक्रार तर अजून पण केली नाही। मागे एक रोयाची तक्रार केली होती पण त्यांनी कोणती घेतली नाही, त्यांची सोय काही केली नाही। याबद्दल आपण जनप्रतिनिधी यांच्याशी सुद्धा संपर्क वगैरे साधला आहे का यापुढे? नाही, याच्या पहिले तर नाही साधला। तर आपली शासनाकडनं काय मागणी आहे? तुमच्या शेताची जी आहे ही राखण करावी लागते आपल्याला 24 तास। रोही वन्य प्राण्यांचा या ठिकाणी वावर आहे। पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं शेतकरी सुद्धा अनेक सांगतात आपल्याला। तुमची मागणी शासनाकडनं रोयाला कशी मागणी राहणार आहे या रोहींबद्दल? या रोयाला तुम्ही तुमच्याकडे कुठे वन भागात दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडू शकता, अशीच मागणी आहे आम्हाला। नाही तर आम्हाला स्वतःच्या शेताला कुंपण द्या चांगलं। अनेक शेतकऱ्यांना या रोयांपासून त्रास होतोय। हो, तेच ना। कधी तुम्ही जनप्रतिनिधींकडे काही मागणी वगैरे केली आहे का? नाही, मागणी तर नाही केली। तर हा 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 जे आहे एकूण 5 ते 6 रोही आपल्याला माझ्या कॅमेरामॅन यांना सांगतो की हे जे रोही आहे रोही दाखवतील। आता सध्या 3-5-6 आहे। आता रोही सध्या 5-6 आहे। याच्यानंतर सकाळी सकाळी बघाल तर रोही 30 या 35 रोही येते इथं। म्हणजे एकूण 30 ते 35 रोही या परिसरामध्ये आहे। आणि ही रोही येऊन ह्या झाडाखालती, निंबाच्या झाडाखालती येऊन बसते। म्हणजे हे क्षेत्र यांचं बनलेलं आहे? हो, बनले। रात्री 8-9 वाजेपर्यंत यांचं क्षेत्र इथंच राहते आणि 9-10च्या नंतर म्हणजे ते इतर शेतकऱ्याच्या वावरात शेतामध्ये बसते। या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे कोणते जे संत्र्याची बागा आहे आणि त्यांनी टमाटर पण लावली आहे आणि मोसंबी पण आहे आणि काही आपले हे गेहूं, चना मेना हे पण सुद्धा आहे। आतापर्यंत त्यांनी रखवाली रात्रीचे जागली राहू रखवाली केली आहे। आम्हाला पण पराठीच्या वेळेस जागली राहावं लागते इथे। जे शेतामध्ये आपण पेरतो, जे अनाज पेरतो किंवा कुठलं पीक पेरतो या संपूर्ण याचं हे नुकसान करतात? पूर्णच येतं। तूर, कपास, चना, गेहूं हे पूर्णच नुकसान करते। जर पेरणी आपण करतो त्यावेळेला तुम्हाला कशी मशागत करावी लागते, कशी तुमची हे हालचाल राहते? पहिले कुंपण टाकावं लागते भोवतालून, शेताच्या भोवताल। कुंपण टाकल्याच्या नंतर आम्ही पेरणी आली, छोटी छोटी पिकं निघाली, वरतं पिकं निघाल्याच्या नंतर त्यांची दळणवळण चालू होऊन जाते। त्यासाठी आम्हाला पूर्ण भोवताल कुंपण घालावं लागते शेताले। कुंपण घालल्याच्या नंतर जे आपली चार्जिंग वरली बॅटरी निघाली आहे त्यांची तार भोवतालून गुंडावं लागते, पण तरी पण त्याला अडत नसते ते।